उठल्यावर चहा कोणी करायचा, घरातली कामं कोणी आवरायची, कामावर जाताना होणारी अशी धावपळ आपल्यासारख्या अनेकांच्या घरात ठरलेली आहे. आणि याच मुद्द्यावरून थेट सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केली आहे. ती पत्नी आहे, कामवाली नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. चूल मूल आणि पाळण्याची दोरी या शब्दांपासून स्त्रिया खूप पुढे आल्या. घरामधली सगळी व्यवधानं सांभाळत असताना सगळ्याच क्षेत्रामधल्या अग्रगण्य पदापर्यंत त्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडतायत. मात्र त्याच वेळेला घरातली कामं महिलेनं करायची की पुरुषानं, हा प्रश्न आजही अनेकांच्या घरात आहे. मुख्यतः शहरांमधली अवस्था अशी की घरामधले स्त्री पुरुष दोघेही कमावते असतात. त्यामुळे नोकरीच्या जबाबदाऱ्यांच्या सोबत घरातल्या कामांची देखील जबाबदारी नेमकी कुणी सांभाळायची असा प्रश्न समोर उभा राहतो. आणि यावरून सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केली आहे. तुम्ही लग्न करताना पत्नीला मोलकरीण समजायला नको. पत्नीनं घरकाम न करणं ही क्रूरता नाहीये. पतीनं देखील घरकामामध्ये मदत केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निरीक्षण नोंदवलंय. सुप्रीम कोर्टानं त्यांच्या टिप्पणीमध्ये महिलांना कशा प्रकारे आदरानं वागवायला हवं आणि त्यांच्या घराबाहेरच्या कामाचं भान ठेवायला हवं असा उल्लेख केलेला असला तरी समाजामध्ये असे अनेक पुरुष आहेत ज्यांना पत्नीच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं केलेल्या टिप्पणीला या पत्नी पीडितांनी मात्र विरोध केलाय.